आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. मूत्रपिंड अर्थात किडनीच्या आरोग्याविषयीची जागरूकता आणि त्या संदर्भातल्या आजारांचं लवकर निदान तसंच प्रतिबंध करण्याविषयी जागरूकता वाढवण्याची गरज असल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. आज जागतिक किडनी दिनानिमित्त सामाजिक माध्यमावरील संदेशात त्यांनी किडनी जागरूकतेविषयीचं महत्त्व विशद केलं. नागपूर महानगरपालिकेद्वारा शहरातील नाग नदी, पिवळी नदी, पोहरा नदी या तीनही नद्यांची तसंच नाल्यांची पावसाळापूर्व सफाई अभियान 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महापौर श्रीमती नीता ठाकरे यांनी आज आयोजित बैठकीत दिले. मनपातर्फे नदी आणि नाल्यांची सफाई 1 मार्चपासून विविध टप्प्यात सुरू करण्यात आली आहे. शासकीय कला आणि अभिकल्प महाविद्यालय नागपूर यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 59वे वार्षिक कला प्रदर्शन 2025-26चं आयोजन करण्यात येत असून या प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ उद्या सायंकाळी 5 वाजता महाविद्यालय परिसरात संपन्न होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. उद्घाटन समारंभासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रसिद्ध गझलकार भीमराव पांचाळे यांची उपस्थितीत राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नागपूर इथं सुरू असलेल्या राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस 2026 वस्तू आणि विक्री प्रदर्शनाला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनाला विविध शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थीही मोठ्या उत्साहानं भेट देत आहेत. चामोर्शी तालुक्यात प्रस्तावित JSW स्टील प्रकल्पासाठी सुपीक जमिनी अधिग्रहित करण्यासंदर्भात प्रशासनानं काढलेला आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी भेंडाळा परिसरातील 14 गावातील शेकडो नागरिकांनी आज गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करून धरणे दिली. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी स्टील प्रकल्पासाठी देणार नाही असा इशारा त्यांनी दिला. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवर ऐकू शकाल. नमस्कार.